भाजी तर हे बघा, बघू शकताय एकदम छानशी झालेली आहे. तुम्ही पण बनवून बघा. तर चला बनवूया. तर आपण हे घेतलेलं आहे. हे बघा, इकडे मिरची आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, शेंगदाणे आहे आणि कांदे, टमाटे आणि कढीपत्ता आणि इकडे लसूण मसाला, मिरची पावडर, नमक आणि हळदी पावडर. तर आता आपण गॅस चालू करूया. तर आपण आता त्याच्यावरती तवा ठेवूया मसाला भाजायला. आणि हे बघा, इकडे अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत मस्त छानसे. तर आपण भरून वांगे बनवणार आहेत. हे बघा, आपण मिरची आणि शेंगदाणे भाजत आहोत. इकडे बघा, आपले वांगे पण कापून झालेले आहेत. तर हे बघा, आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढूया. आता आपण तवा उतरून कढई ठेवूया. हिला छानशी तापवून देऊया 2 मिनिटं. कढई तापलेली आहे. तर आपण याच्यामध्ये चम्मच तेल घालूया, 3 चम्मच. कारण की आपले वांगे जास्त आहेत ना. आता आपण हे जे वांगे आहेत ना, याच्यामध्ये थोडेसे भाजून घेऊया. फक्त हलकेसे एकदम भाजून घेऊया, जास्त पण नाही. बघू शकताय आपले वांगे थोडेसे भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे एका टोपामध्ये घेऊया, याला काढून त्याने. आधी जास्त भाजायचे नव्हते आपल्याला. बघू शकताय एकदम हलकेसे भाजले आहेत. आणि आता आपण परत याच्यामध्ये 1 चम्मच तेल घालूया, ताकी आपले मसाले भाजले पाहिजे ना. तर आता आपण थोडा गॅस आपण कमी केला होता, आता फास्ट करूया. हे बघा, 1 चम्मच जिरं घातलेलं आहे. अजून थोडंसं घालूया आणि जिऱ्याला छानसं भाजून घेऊया. त्याच्यावरच आपण कढीपत्ता पण घालूया. आणि आपण हे बघा, कांदा टमाटर पण याच्यातच घालूया. त्याला पण छानसं भाजून घेऊया. आता याला एकदम छानसं लाल होऊन देऊया. तोपर्यंत आपण हे मसाला बनवून घेऊया.
छानसं भाजलेलं आहे. तर आपण आता हे मसाले याच्यामध्ये घालूया, म्हणजे हे कलर येण्यासाठी भाजीला. आणि हा मसाला जो आपण बनवला होता हा पण याच्यामध्ये घालूया. त्याला पण छानसं भाजून घेऊया. एकदम छानशी तरी येते भाजीला मसाले भाजून घेतले की. आणि आपण वांगे का भाजून घेतो, का की कमी वेळ लागते म्हणून आपण वांगे भाजून घेतो. आता आपण हेच वांगे याच्यामध्ये घालूया. त्याला छानसा मसाला लागून येईल. पकड कुठे. आता याला पण आपण छानसं मिक्स करून घेऊया. एकदम मस्त झणझणीत भाजी बनते वांग्याची. बघू शकताय तुम्ही. गॅस थोडा कमी करूया आणि 5 मिनिटं असं ठेवूया. तर हे बघा आपले वांगे. आणि हे बघा आपण मसाल्याचं पाणी घालतोय, त्याच्यामध्ये एवढंच पाणी घालायचं आहे. आणि छानसं छोट्या गॅसवरती मस्त 10 मिनिटं शिजवायचं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं शिजवूया. आता आपण बघू आपले वांगे झालेत का नाही इकडे. बघू शकताय तुम्ही, एकदम आपले वांगे छानसे बनवून झालेले आहेत. आणि आपल्याला जास्त गाळ नाही करायचे. तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागत आहेत. आपण गॅस बंद करूया.